नमस्कार, माझं नाव माधव मैंदकीकर, प्रोफेशनल जेमोलॉजिस्ट, सर्टिफाईड डायमंड ग्रेडर आणि गेल्या 15 वर्षांपासून सोलापूर इथे कुबेर ज्वेलर्स नावाने सुवर्ण सेवा करतोय। गेल्या काही महिन्यांमध्ये आपण सोने चांदीचे वाढलेले दर बघितलेत। या मार्केट कंडिशन्स मध्ये रिटेल इन्व्हेस्टर्सला कसं मॅनिप्युलेट केले जातं यासाठीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जगामध्ये ज्या वेळेला एक्स्ट्रीम अनसर्टिनिटी असते त्या वेळेला सोने चांदीचे भाव गगनाला भिडलेले आपण बघितलेलं आहे। याची चांगली उत्तम उदाहरणं 2008 सालची रेट असतील, 2020 सालची रेट्स असतील किंवा 2013 सालची रेट्स असतील। त्यापैकी सगळ्यात फ्रेश असलेलं आपलं उदाहरण जे आहे ते कोरोनाच्या वेळेचं 2020 सालचं उदाहरण। ज्या वेळेला लॉकडाऊनच्या पूर्वी 38,000 रुपये सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम असा होता आणि लॉकडाऊनच्या नंतर आपण बघितलं तर तो 56,000 रुपयापर्यंत भाव वाढला होता। या गोष्टीमध्ये आपण इथं नीट बघितलं पाहिजे की रिटेल इन्व्हेस्टर्स वरती प्रेशर क्रिएट करून, सेलिंग प्रेशर क्रिएट करून सोन्याचे दर आणखीन पडतील अशी भीती दाखवून सोनं विकण्याला प्रवृत्त केलं जातं। त्यावेळेला आपण असं बघितलं सुद्धा आहे की रिटेल इन्व्हेस्टरनी सोनं विकलं सुद्धा आणि जे बिग फिशेस होते, जे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स होते, त्या लोकांनी शांतपणे ते सोनं कमी दरामध्ये खरेदी केलं आणि त्यानंतर तो भाव 56,000 वरनं क्रॉस होऊन आज 70,000 वरनं क्रॉस होऊन आज 80,000 पर्यंत पोहोचून आज 90,000 पर्यंत पोहोचलाय। परवा कुणीतरी प्रेडिक्ट केलं की सोन्याचे दर $1,822 पर्यंत पुन्हा घसरू शकतात। याचा अर्थ सोन्याचे दर 54,000 रुपयापर्यंत घसरू शकतात। या प्रेडिक्शनला बघून लगेच कॉन्टेंट क्रिएटर्सनी चालू केलं की सोन्याचे दर 54,000 पर्यंत येतील का। ही न्यूज ऐकल्यानंतर मार्केटमध्ये जी पॅनिक सिच्युएशन पुन्हा तयार झाली आहे, मला इथे एक गोष्ट नक्की विचारायची आहे की जर हे एक्सपर्ट लोक आपल्याला सोन्याचे दर कमी होणार आहेत म्हणून आपल्याला अलर्ट करत असतील तर यापूर्वी सोन्याचे दर वाढणार आहेत म्हणून त्यांनी अलर्ट का बरं नसेल केलं। हा झाला प्रिव्हियस डेटा। आज रोजी जगामध्ये जिओ पॉलिटिकल टेन्शन्स एक्स्ट्रीम लेवल पर्यंत पोहोचलेले आहेत। राष्ट्रांमधले संबंध खूप ताणले गेलेले आहेत, खूप तणावामध्ये आहेत। त्याचबरोबर ट्रम्प तात्यांनी अप्लाय केलेले टेरिफ्स रेट्स आपण बघत आहोत। त्या कारणामुळे मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये झालेली पडझड प्रत्येक राष्ट्रांची आपण ती सुद्धा याची देही याची डोळा बघतच आहोत। प्रत्येक देशांच्या सेंट्रल बँकांनी त्यांचा सोन्याचा साठा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या काळामध्ये वाढलेला आहे। या सगळ्यांचं कारण कलेक्टिव्हली याचा परिणाम असा होतोय की सोन्याचे दर हे खूप वाढत गेलेले आहेत। मी मागे म्हणाल्याप्रमाणे जशी जगामध्ये अनसर्टनिटी वाढत जाते तसे सोन्याचे दर वाढत जातात। अशा अनेक कारणांमुळे सोन्याने आपल्याला 2025 मध्ये जानेवारी ते मार्च या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये 32% दरवाढ आपल्याला दाखवलेली आहे, 32% रिटर्न्स आपल्याला दिलेले आहेत। मला इथं एक गोष्ट नक्की सांगायला आवडेल, जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत 32% रॅलीमध्ये वाढत असेल त्यामध्ये प्रॉफिट बुकिंगसाठी 2 ते 3%, 4% किंवा मॅक्झिमम 5% पर्यंत जेव्हा रेट्स कमी होतात, प्रॉफिट बुकिंगमुळे जेव्हा रेट्स कमी होतात तर त्या गोष्टीकडे आपण करेक्शन म्हणून न बघता हे फक्त नॉमिनल प्रॉफिट बुकिंग आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। 32% प्रचंड उसळीनंतर 3 ते 5% पर्यंत प्रॉफिट बुकिंग होणं हे अगदी स्वाभाविक आणि अपेक्षितच होतं। या प्रॉफिट बुकिंगला आपल्याला करेक्शन नावाची भीती दाखवून मिसगाईड करण्याचा खेळ आता फार जुना झालेला आहे। आपण त्यामध्ये अडकलं नाही पाहिजे। पण एक गोष्ट महत्वाची, असे जे छोटे छोटे डिप्स येतात तेव्हा अशा छोट्या छोट्या डिप्सला आपण सोने खरेदीसाठीची सुवर्ण संधी म्हणून नक्की बघितलं पाहिजे आणि आपल्या अक्षय सोन्याची खरेदी अशीच सुरू ठेवली पाहिजे। कितीही नामवंत फंड मॅनेजर असो, इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असो किंवा तुम्हाला सर्वात प्रामाणिक वाटणारा न्यूज चॅनल असो किंवा न्यूज अँकर असो, या सगळ्यांचा काहीतरी एक वेस्टेड इंटरेस्ट असणार आहे हे आपण विसरून चालणार नाहीये। त्यामुळे सोने खरेदीचा, दर घसरणीचा आपण शांतपणे विचार केला पाहिजे आणि आपल्या माहितीत असलेल्या एक्सपर्टला किंवा तुमच्या ज्वेलरला त्याबद्दल नक्की भेटून, बोलून, चर्चा करून मग निर्णय घेतला पाहिजे। येणाऱ्या अक्षय तृतीयेला आपल्याला सोनं 3 ते 5% पर्यंत कमी दरामध्ये खरेदी करण्याची सुवर्ण संधी आपल्याला मिळणार आहे। त्यामुळं या सुवर्ण संधीचा नक्की फायदा करून घ्या। आपल्याला सोन्या चांदीच्या दराबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी किंवा तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती अवश्य फोन करा। धन्यवाद।